नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कशा आहात तुम्ही सर्वजण? आर आर क्लासेस या चॅनलवरती तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत एक वेगळ्या सब्जेक्ट सोबत जाणार आहोत आणि तो जो काही वेगळा सब्जेक्ट आहे तो विषय म्हणजेच काय डीसी मशीन. सर्वांचा आवडता विषय, माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचा. इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल तर सर्वांचा आवडता विषय म्हणजेच मशीन असतो. आणि त्या मशीन म्हणजेच काय, त्या मशीन मध्ये किती पार्ट्स असतात? एसी मशीन आणि डीसी मशीन. आता डीसी मशीन आपण शिकणार आहेत. मग डीसी मशीन म्हणजेच काय? आता सर्वात अगोदर मशीन म्हणजे काय समजून घ्या. मशीन म्हणजेच काय, नंबर ऑफ पार्ट्स आहेत, वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याला असेंबल केलेलं आहे एकाच ठिकाणी. पूर्ण पार्ट एकाच ठिकाणी आपण काय केलेत, असेंबल केलेत. आणि ते असेंबल जेव्हा करतो आपण त्याची बनते मशीन. असेंबल करून जेव्हा त्याला वर्किंग मध्ये आणतो त्याला म्हणायचं मशीन. मग मशीन म्हणजेच काय, एक माणूस सुद्धा मशीन आहे. नंबर ऑफ पार्ट्स आहेत माणसाचे, आहेत का नाही बघा. डोळे आहेत, हात आहेत, पाय आहेत, तोंड आहे, सगळंच आहे. म्हणजे प्रत्येकाचं काम हा वेगवेगळं आहे. पण सगळं असेंबल जेव्हा झाला तेव्हा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. आणि जेव्हा माणसामध्ये एनर्जी आहे, जेव्हा सगळे पार्ट काम करतात तोपर्यंत चांगला आहे. आणि समजा एखादा पार्ट खराब झाला तर माणूस सुद्धा खराब होतो आणि माणूस हा मृत्यू पावतो. तसाच हा मशीन आहे. मशीन मधला एखादा जर पार्ट गायब झाला किंवा एखादा पार्ट जर खराब झाला तर मशीन हा चालत नाही, मशीन हा खराब होतो आणि आपण त्याला स्क्रॅप मध्ये टाकतो. आता बघायचं आपल्याला डीसी मशीन. तमाम माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांचं सांगणं आहे की बाबा, जे काही तुम्ही प्रिपरेशन करताय, जर तुम्ही इलेक्ट्रिकल मध्ये शिकत असाल तर फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर अशा तिन्ही वर्षाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन मी आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती दिलेले आहेत. आणि ते टेलिग्रामची लिंक आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे. आता इतिहास सुद्धा साक्षी आहे. मागच्या वेळेस त्याच्यापूर्वी सुद्धा मी इम्पॉर्टंट क्वेश्चन दिलं होतो आणि ते इम्पॉर्टंट क्वेश्चन 70 पैकी 70 मार्काचे आलेले आहेत. माझं जर तुम्हाला खोटं वाटत असेल तर टेलिग्राम चॅनलवरती अजून सुद्धा क्वेश्चनचे पीडीएफ आहेत, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि त्यासोबत त्या सब्जेक्टचे क्वेश्चन पेपर तुम्ही कम्पेअर करू शकता आणि तुम्ही त्याचा स्वतः अनुभव घेऊ शकता. जर तसंच तुम्हाला अजून इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असतील, मार्क जास्त हवे असतील, तर तुम्ही माझ्या टेलिग्राम चॅनलवरती या आणि तिथं जॉईन करून घ्या आणि तिथून तुम्ही इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊ शकता. आणि 2-3 वर्षापासून मी ऑफलाईन क्लासेस घेतो आणि त्या क्लासेसमध्ये इतिहास सुद्धा साक्षी आहे. त्या क्लासेसमध्ये जे काही कॉलेजमधले विद्यार्थी आहेत ते टॉपर सुद्धा आपल्याच कॉलेजचे आहेत. आणि प्रत्येक वर्षी आपल्याच कॉलेजचे विद्यार्थी टॉपर, आपल्याच क्लासचे विद्यार्थी कॉलेजमध्ये टॉपर असतात. ते फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल किंवा थर्ड इयर असेल. इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स. बघा, आता आपल्याला ते जनरल इन्फॉर्मेशन होती. बघायचं आपल्याला डीसी मशीन. आता डीसी मशीन म्हणजे डीएमटी चॅप्टर आहे आणि त्या डीएमटी चॅप्टर मध्ये, या डीसी मशीन मध्ये जे काही एक पहिला युनिट आहे त्या युनिट मध्ये किंवा या चॅप्टर मध्ये तुम्हाला 4 मार्क देऊन जाणारा हा जो काही डायग्राम आहे, यावरून तुम्हाला 4 मार्क भेटतात. किती भेटतात? 4. मग ते 4 मार्क कसे घ्यायचे ते मी तुम्हाला शिकवणार आहे. आता डीसी मशीन मध्ये 2 पार्ट पडतात. एक आहे डीसी मोटार आणि एक आहे डीसी जनरेटर. किती पार्ट? 2 पार्ट. एक डीसी मोटार आहे आणि एक डीसी जनरेटर आहे. मी एकदम सोप्या भाषेमध्ये, आपल्या गावरान भाषेमध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे. एकदम हसत खेळत शिकवणार आहे. तर तुम्ही कुठे जायचं नाही. तुमच्या टाळक्यात जसं बसेल किंवा कसं बसेल याचं मी प्रिपरेशन करून आलेलं आहे आणि तुम्हाला मी तुमच्या टाळक्यामध्ये जाण्यासारखं मी सांगणार आहे. पण तुमचं लक्ष मात्र इथंच असायला पाहिजे, इकडे तिकडे नसायला पाहिजे. तर लक्ष द्या. आता इकडे फर्स्ट युनिट आहे डीसी जनरेटर. पहिला युनिट काय आहे? डीसी जनरेटर. म्हणजे याचा अर्थ काय, जो काही डीसी सप्लाय आहे, डायरेक्ट करंट आहे, तो जनरेट करण्याचं काम करतो, म्हणून त्याला म्हणायचं डीसी जनरेटर. डीसी जनरेटर म्हणजेच काय, जो काही डीसी पॉवर सप्लाय आहे तो तयार करण्याचं काम हा डीसी जनरेटर करतो, म्हणून याचं नाव आहे डीसी जनरेटर. आता बघा, डीसी जनरेटर काय असतं हे अशी डायग्राम मी काढलेली आहे. थोडं आपलं कसं आहे, मुलांचं म्हणजे थोडं वेगळंच असतंय. ते काही हँडरायटिंग वरती लक्ष देत नसतात किंवा डायग्राम वरती लक्ष देत नसतात. मी पण एक मुलगाच आहे, तर थोडस मला कंटाळा येतो. तरी मी तुमच्यासाठी असा डायग्राम काढलेला आहे जे की तुम्हाला समजेल, हे अपेक्षित आहे. आता बघा काय आपल्याला बघायचं याच्यामध्ये, कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी जनरेटर. त्यासोबतच पार्ट्स कोणते कोणते आहेत आणि त्या पार्ट्सचे फंक्शन काय काय आहेत हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आता एक्झाम मध्ये सुद्धा यावरती काय येणार ते सांगणार आहे बघा. शेवटी सांगणार आहे काय काय करायला पाहिजे आणि काय काय करायला नाही पाहिजे. पण त्यापूर्वी तुम्ही याला व्यवस्थितरित्या लक्ष द्या. ओके, आता डीसी जनरेटरचा कन्स्ट्रक्शन बघायचं आहे. आता डीसी मशीन, आता इथे बघा जनरेटर आहे आणि इथं मध्ये कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मशीन. मशीन म्हणजेच काय, मोटर आणि जनरेटर. मग कन्स्ट्रक्शन ऑफ दी डीसी मोटर आणि डीसी जनरेटर आर एक्झॅक्टली सेम. काय म्हणतो बघा मी, कन्स्ट्रक्शन ऑफ डीसी मोटर आणि डीसी जनरेटर सेम आहे, काहीच चेंजेस नाही. आता हे डीसी मोटर मला ही डायग्राम काढा चालू जाते आणि डीसी जनरेटर असलं सुद्धा डायग्राम काढा
चालून जाते, काहीच अडचण नाही. जरी तुम्हाला ड्रॉ द डीसी मोटार म्हटलं किंवा ड्रॉ द डीसी जनरेटर म्हणलं तर काहीच चिंता करायची नाही, अजिबात कसलाच पार्ट घ्यायचं नाही किंवा ताण घ्यायचं नाही. मग हे बघा असंच काढून टाकायचं, काहीच अजिबात कशाचा विचार करायचा नाही. आता बघा यामध्ये मी एक एक पार्ट शिकवणार आहे तुम्हाला. काय आहे बघा, यामध्ये 2 वाइंडिंग असतात. किती वाइंडिंग असतात? 2. आता जे काही इलेक्ट्रिकल मशीन आहेत ते सर्व काम करतात मॅग्नेटिक सर्किट वरती. डीसी मशीन असेल किंवा एसी मशीन असेल, मग यासाठी तुम्हाला मॅग्नेटिक सर्किट हा खूप इम्पॉर्टंट आहे. मॅग्नेटिक सर्किट कसा तयार होतो आणि कसा नाही, काम करतो कसा नाही, ते सगळं तुम्हाला अगोदर शिकून घ्यावं लागेल. मग फेरोमॅग्नेटिक मटेरियल असेल किंवा मॅग्नेटिक मटेरियल असेल, हे आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे. कारण रिलक्टन्स हा कमी असायला पाहिजे. रिलक्टन्स म्हणजेच काय, आता फ्लक्स म्हणजे काय, रिलक्टन्स म्हणजे काय, हे पार्ट आहेत बेसिक. जर याच्यावरती व्हिडिओ बनवा मला तर बनवतो, पण तुम्ही कमेंट करा. जर बनवा म्हटलं तर लगेच मी उद्या व्हिडिओ बनवून याच्यावरती अपलोड करतो. तर तुम्हाला अपेक्षित असेल किंवा तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो. ओके, तर आता याच्यामध्ये 2 मेन पार्ट्स आहेत. एक आहे स्टेटर आणि एक आहे रोटर. एक आहे स्टेटर अँड एक आहे रोटर. स्टेटर म्हणजेच काय, इट इज अ स्टेशनरी पार्ट. काय आहे? इट इज अ स्टेशनरी पार्ट और स्टॅटिकली, म्हणजे ते हालचाल करत नाही, मुडदा बसल्यासारखं बसतो. मुडदा म्हणजेच काय, हालचाल करतो का? हालचाल अजिबात करणार नाही. जे आहे ते कॉन्स्टंट आहे, याला म्हणायचं स्टेटर. जिथं जिथं हालचाल होत नाही त्याला म्हणायचं स्टेटर, ते कुठला का असे ना. ओके, आणि जिथं जिथं रोटरी आहे, रोटेट होतो, फिरतो, याला का म्हणायचं रोटर. ज्या ठिकाणी मेकॅनिकल एनर्जी आहे तिथं असतो रोटर, म्हणजे काय, ते फिरतो म्हणून त्याला म्हणायचं काय, रोटर. जे काही फिरत नाही त्याला म्हणायचं स्टेटर. लक्षात येतो का? मग आता आउटर पार्ट ऑफ द मशीन आहे, म्हणजे हे जे काही मशीन आहे, मशीनचं जे काही बाहेरील पार्ट आहे ते फिरतो का रे? आता कोणी दळायला जात असेल बघा, गिरणीला वगैरे दळायला जाते, किंवा कोणी पाण्याचं मोटर बघत असेल, किंवा शेतामध्ये पाण्याची मोटर असेल, कोणाच्या घरी पाण्याची मोटर असेल, तर फिरतो काय, फक्त रोटर फिरतो. आणि जे काही आउटर कवच आहे ते स्टेशनरी राहतो. तर फिरतो का? फिरत नाही. फक्त कोण फिरतो? रोटर. ओके, म्हणजे रोटर हा फिरतो आणि स्टेटर हा स्टेशनरी आहे. ओके, राईट. आता आपल्याला बघायचं आहे पार्ट्स काय काय आहेत. फक्त रोटर आणि स्टेशनरी हे जे काही आहे ते समजून घ्या. आता बघा, हे जे आउटर पार्ट आहे ते याला म्हणायचा योग म्हणायचा. आउटर पार्ट ऑफ द मशीन याला म्हणायचं योग. बघा एक बाय एक घेऊ आपण. योग म्हणजेच काय, आउटर पार्ट ऑफ द मशीन और फ्रेम ऑफ द मशीन. मशीनचा आउटर भाग म्हणजे मशीनचा बाहेरील भाग, याला म्हणायचा योग. काय आहे? आउटर पार्ट ऑफ द मशीन. याला काय म्हणणार? लिहून घ्या रे सगळ्यांनी. आउटर पार्ट ऑफ मशीन. आउटर पार्ट ऑफ मशीन म्हणजे योग काय करतो सांगा मला? आउटर पार्ट आहे एवढं तर लक्षात आलं. आउटर पार्ट तर आहेच, मग त्यासोबतच त्याचा फंक्शन काय आहे? जर आउटर पार्ट आहे, कवच आहे, तर काय करतो? इट प्रोटेक्ट द इनर पार्ट ऑफ द मशीन. काय करतो बघा, योग हा करतो प्रोटेक्ट कोणाला? मशीन मधल्या पार्टला. मशीन मधले पार्ट कोणते असतात? आता हे आहेत रोटर आहेत, त्यानंतर पोल आहेत, कम्युटेटर आहे, त्यानंतर शाफ्ट आहे, ब्रश आहे, म्हणजे सगळे पार्ट जे आहेत त्यांना काय करतो? प्रोटेक्ट करतो. आता प्रोटेक्ट करतो म्हणजेच काय, चोर येऊन त्याला घेऊन जाणार आहेत का? नाही ना. म्हणजे प्रोटेक्ट करतो म्हणजे काय करतो माहितीये का? जे काही आपल्या वातावरणामधला डस्ट आहे म्हणजे धूळ आहे, त्यासोबतच मॉइश्चर आहे किंवा वारा आहे, पाणी आहे, हे जे काही सगळे बाहेरचे जे काही अनवॉन्टेड गोष्टी आहेत ते मशीन मध्ये जाऊ नये याची दक्षता घेतो. पाणी वगैरे जाऊ नये किंवा डस्ट जाऊ नये किंवा मॉइश्चर जाऊ नये, ह्या सगळ्यांचा जे काही आहे तो प्रोटेक्ट करण्याचं काम कोण करत असतं? योग. म्हणजे आपली स्किन आहे का नाही रे? आपली स्किन आहे. स्किन काय करते? काय करते? म्हणजे जे काही डस्ट असेल, काही धूळ असेल, काही असेल, काही केमिकल असेल किंवा काही असेल, ते आपल्या इनर पार्ट मध्ये जाऊ देते का? म्हणजे मधल्या साईडला जाऊ देते का? जाऊ देत नाही. काय असेल ते वरच लेप असतो, मध्ये जातो का? नाही. आणि समजा जर मध्ये गेला तर खराब झालं ना भाऊ, होतो ना खराब. ओके, हा, त्यासाठी जे काही योक आहे ते योक आहे, इट इज द आउटर पार्ट ऑफ द मशीन. काय आहे? आउटर पार्ट आहे. आणि विच कॅन प्रोटेक्ट द इनर साइड पार्ट ऑफ द मशीन, म्हणजे मधल्या पार्टला, मोटरच्या मधल्या पार्टला काय करतो? तो प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. त्याचं नाव आहे रोटर, सॉरी योग. त्याचं नाव काय आहे? योग. आता सर योग झाला, एक तर काम झाला, पण ते एकच कामावर थांबतो का? नाही, अजून एक काम आहे त्याचा. तर अजून एक काम काय आहे बघा, तो आहे फ्लक्स प्रोव्हाइड करण्याचं काम. आता बघा, हे योग आहे ना, हे आउटर पार्ट आहे. आउटर पार्ट म्हणजे मशीन आहे, आणि मशीन मधून जातो काय? फ्लक्स. हे जे काही जातो याला म्हणायचं आहे काय? फ्लक्स. याला काय म्हणायचं आहे? फ्लक्स. आता हे सांगणारच आहे. ओके, दुसरं काम काय आहे? तो काय करतो? इट क्रिएट द पाथ फॉर फ्लो द फ्लक्स. फॉर फ्लो द फ्लक्स म्हणजे एक फ्लक्स करण्यासाठी एक पाथ तयार करून देतो, त्याचं नाव योग. दुसरं काम काय बघा, फ्लक्स फ्लो करायचा आहे. काय करायचं? फ्लक्स म्हणजेच काय? मॅग्नेटिक फ्लक्स हा फ्लो करायचा आहे. मग त्या फ्लक्सला रस्ता करून देण्याचं काम कोण करत असतं? योग.
कारण इट हॅज अ मिनिमम और इट हॅज अ लो रिलक्टन्स. या योगचा रिलक्टन्स हा लो आहे. रिलक्टन्स म्हणजेच काय, यस कसा आहे, लो आहे. रिलक्टन्स म्हणजेच काय, यस. यस म्हणजेच काय, रिलक्टन्स. रिलक्टन्स काय करतो, इट अपोज टू द फ्लो ऑफ फ्लक्स. रिलक्टन्सचं काम काय आहे, फ्लक्सला अपोज करतो. मग ते जेवढं कमी रिलक्टन्स असेल तेवढं जास्त फ्लक्स, म्हणजे जास्त कमी रिलक्टन्स असेल तर फ्लक्स तुमचा जास्त असेल. ओके, मग याचं काम काय आहे, फ्लक्सला फ्लो करण्याचं काम हा कोणाचा आहे, या योगचा आहे. मग हे जर झालं, मग सर बनतो कशापासून, एवढे काम करतोय, एवढं काम करतोय तर बनतोय कशापासून, तर त्याचं बनतो बघा कास्ट आयर्न. याचं नाव काय आहे, कास्ट आयर्न. म्हणजे आयर्न पासून बनतो कास्ट आयर्न. कारण त्याचा रिलक्टन्स हा कमी असतो, कारण आपल्याला फ्लक्स हा फ्लो करायचा आहे. म्हणजे योग फ्लक्स झाला का नाही रे तुमचा, योग फ्लक्स म्हणजेच काय, योग मधून फ्लो होणाऱ्या फ्लक्सला एक फ्लक्स म्हणायचा. योग मधून फ्लो होणाऱ्या फ्लक्सला योग फ्लक्स म्हणायचं. समजते की नाही, हा ओके. त्यानंतर नेक्स्ट आहे पोल. आता बघा पोल काय करतो, पोल पोल म्हणजे काय, तर झाडाचे पोल आहेत का, सॉरी लाईटाचे पोल आहेत का, नाही ना. कशाचे आहेत पोल, पोल म्हणजेच काय, मशीन मधले पोल. पोल म्हणजेच काय, इट हॅज अ पोलॅरिटी. म्हणजे पोल कोणाकोणाला असतात, जिथं जिथं मॅग्नेटिक फील्ड तिथं तिथं पोल. मग इथं मॅग्नेटिक फील्ड आहे बघा, पोलच्या आसपास मॅग्नेटिक फील्ड आहे. म्हणजे जिथं 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 मॅग्नेटिक फ्लक्स तिथं तिथं पोल. म्हणजे हे एन एस चं काम करतात म्हणजे पोल. आणि पोल हे ऑलवेज इव्हन नंबर मध्ये असतात. इव्हन नंबर मध्ये का, कारण मॅग्नेटिक सर्किट जर तुम्ही शिकवा म्हणलं तर शिकवतो मी, पण मॅग्नेटिक सर्किट म्हणजे काय, दोन पोल असतात, एन आणि एस, साऊथ आणि नॉर्थ. मग प्रत्येक किती तुम्ही मॅग्नेटचा चुरा जरी केला, बारीक बारीक जरी केला, तरी पोलॅरिटी जे काही आहे ते चेंज होत नाही. इट हॅज डज नॉट एक्झिस्ट मोनोपोल. म्हणजे एक पोल येतच नाही, एक जर आलं तर त्याच्यासोबत एन येणारच, एस आला तर एन येतोच, एन आला तर एस येतोच, कारण दोन्ही कपल आहेत, दोन्ही नवरा बायको आहेत. कोण कोण, एस आणि एन. ओके, तुमचे नाव जुळतील ना. ओके, हा बघा आता हे जे काही पोल आहे, पोल काय करतो बघा, पोल काय करतो, इट सपोर्ट द फील्ड वाइंडिंग. इट सपोर्ट द फील्ड वाइंडिंग. म्हणजे फील्ड वाइंडिंगला सपोर्ट करण्याचं काम हा पोल करतो. त्यानंतर नेक्स्ट काय आहे बघा, हे फील्ड वाइंडिंग आहे, फील्ड वाइंडिंगला सपोर्ट करण्याचं काम हा पोल केलं. त्यासोबतच इट डिस्ट्रीब्यूट द मॅग्नेटिक फ्लक्स. इट डिस्ट्रीब्यूट द मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे जे काही पोल आहे तो पोल काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो मॅग्नेटिक फ्लक्स. म्हणजे इथून मॅग्नेटिक फ्लक्स घेतो, इकडे डिस्ट्रीब्यूट करतो, इथून घेतो, इकडे डिस्ट्रीब्यूट करतो, इथून घेतो, इकडे, म्हणजे प्रत्येक पासून काय करतो, डिस्ट्रीब्यूट करतो. त्यासोबतच काय, वाइंडिंगला सपोर्ट करतो. म्हणजे वाइंडिंग बघा, फील्ड वाइंडिंग जो काही आहे तो पोल वरती आहे. फील्ड वाइंडिंग कशावरती आहे, पोल. मग पोल वरती आहे, फील्ड वाइंडिंग काय करतो, फील्ड वाइंडिंग काय करते, मॅग्नेटिक फ्लक्स तयार करते, ते पण सांगतो. पोल म्हणजेच काय, पोल आहे, सपोर्ट करतो मॅग्नेटिक फ्लक्स प्रोव्हाइड करण्यासाठी. तर त्यासोबतच आहे तर पोल शूज, ते आहे. त्यानंतर काय, पोल शूज. समजा हा जर एन असेल तर हा सुद्धा एस असेल, त्यानंतर हा एन, आणि त्यानंतर काय, हा एस. म्हणजे एन एस अशा टाइप मध्ये असतात. म्हणजे पोलॅरिटी असते, जिथं जिथं पोल तिथे तिथं पोलॅरिटी असते. मग हे पोल, आणि हे पोल वरती मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी आपण फील्ड वाइंडिंग लावलेली आहे, आणि ती फील्ड वाइंडिंगला सपोर्ट करतो, त्याचं नाव पोल. मग पोल शूज म्हणजेच काय बघा, आता नेक्स्ट आहे पोल शू. पोल शू म्हणजेच काय, आपले शूज का, चप्पल का, पायाला घालायची चप्पल का, नाही. तर काय करतो बघा, इट इज किंवा इट हॅज डिस्ट्रीब्यूट द मॅग्नेटिक फ्लक्स युनिफॉर्मली. म्हणजे पोल शूज काय करतो बघा, आता पोल शूज, पोल जर राहिला असतं तर इथून एवढंच राहिलं असतं की नाही रे, इथून एवढंच राहिलं असतं ना, बरोबर. पण जास्त आहे ना, कसं आहे, जास्त आहे. मग जास्त आहे म्हणजे का, कारण हा इकडं पण गेलं नाही, इकडं पण गेलेलं आहे. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी फ्लक्स हा युनिफॉर्म जावं. युनिफॉर्म म्हणजेच काय रे, शाळेचा ड्रेस, शाळेचे कपडे, याला युनिफॉर्म म्हणायचं ना, कॉलेजचा ड्रेस याला युनिफॉर्म नाही. तर जे काही आहे ते सारखं असणे, जे काही असेल ते सारखं असेल, सेम असेल, त्याला आपण म्हणणार आहोत, काय म्हणणार आहोत आपण त्याला, युनिफॉर्म म्हणणार आहोत. मग जर समजा हे पोल शूज राहिले नसते, म्हणजे एक्सटेंड जर वाढले नसते किंवा एक्सटेंड नाही झाला असता, तर या ठिकाणी फक्त इथून एवढा जास्त फ्लक्स राहिला असता आणि इकडे कमी राहिला असता. मग इथं जास्त डेन्सर आणि इकडे जास्त रिअर झाला असता. हे जे युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्यूट करायचं आहे त्यासाठी लावतो आपण पोल शूज. म्हणजे पोल शूजचं काम काय आहे, पोल शूजचं, इट कॅन डिस्ट्रीब्यूट द युनिफॉर्म फ्लक्स अराउंड द आर्मेचर और एअर गॅप बिटवीन द आर्मेचर अँड योक. म्हणजे योक आणि आर्मेचर याच्या मधला जे काही एअर गॅप आहे, जो हा एअर गॅप दिसतोय, कुठून एवढा, म्हणजे इथून एवढा जो काही एअर गॅप दिसतो, यामध्ये युनिफॉर्म फ्लक्स डिस्ट्रीब्यूट करण्याचं काम हा पोल शूज करतात. आणि पोल
पोल इज माउंटेड पोल शूज इज माउंटेड ऑन दी पोल. आणि त्यानंतर जे काही पोल आहे, पोल आर फिटेड विथ द हेल्प ऑफ नट अँड बोल्ट टू द योक. म्हणजे हा जे काही पोल आहे तो फिटेड असतो कोणाला, योकला. कशाने? नट अँड बोल्ट. कशाने? नट आणि बोल्ट. म्हणजे मेकॅनिकली फिटेड आहे का नाही? आहे का नाही? मेकॅनिकली फिटेड आहेत. म्हणजे हे पोल आहेत. पोल कशाने कनेक्टेड आहेत तरी सांगा बरं मला. नट आणि बोल्टने. कोणाला आहेत? ह्या योकला आहेत. म्हणजे योकला आहेत. मग तुमचा पोल शूज पण झाला आणि पोल पण झाला. त्यानंतर येतो बघा आर्मेचर वाइंडिंग. त्यापूर्वी आपण फील्ड वाइंडिंग घेऊ आणि त्यानंतर आर्मेचर वाइंडिंग घेऊ. आता बघा इथं फील्ड वाइंडिंग काय आहे? फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग इज वाउंड ऑन द पोल. बघा फर्स्ट फंक्शन ऑफ द फील्ड वाइंडिंग एक्झाम मध्ये विचारलं जात असतं. बघा फंक्शन ऑफ द फील्ड वाइंडिंग एक्झाम मध्ये विचारलं जात असतं. फील्ड वाइंडिंग आर वाउंड ऑन द पोल. कशावरती असतं रे हे? वाउंड ऑन पोल. कशावरती असते? पोल वरती असते. मग पोल वरती असेल तर काय झालं? इट इज ऑल्सो कॉल्ड एज आपल्याला एक्साइटिंग वाइंडिंग सुद्धा म्हणता येईल. इट इज ऑल्सो कॉल्ड एक्साइटिंग वाइंडिंग. काय म्हणायचं याला? एक्साइटिंग वाइंडिंग. एक्साइटिंग वाइंडिंग सुद्धा म्हणू शकता तुम्ही. त्यानंतर अजून याला म्हणू शकता एक्साइटिंग म्हणजे काय? एक्साइटमेंट. एक्साइटमेंट म्हणजे प्रोत्साहन देणे. त्यानंतर अजून ह्याच वाइंडिंग ही वाइंडिंग काय करत असते बघा. इट इज वाउंड इन दी पोल झाला. त्यानंतर इट इज ऑल्सो नोन ऍज एक्साइटिंग वाइंडिंग. आणि त्यानंतर जे काही फील्ड वाइंडिंग आहे ते फील्ड वाइंडिंग काम करते काय बघा. इट कॅन प्रोड्यूस द मॅग्नेटिक फ्लक्स. ते काय काम करत असते? मॅग्नेटिक फ्लक्स. इट कॅन प्रोड्यूस द मॅग्नेटिक फ्लक्स. मग कोणती वाइंडिंग आहे सांगा लवकर. मग त्या वाइंडिंगचं नाव आहे फील्ड वाइंडिंग. म्हणजे फील्ड आहे, म्हणजे फील्ड आहे, मॅग्नेटिक रिजन तयार करते म्हणून याला म्हणायचं फील्ड वाइंडिंग. मग सर फील्ड वाइंडिंग करते तर कसं करते? इथं तर मॅग्नेट नाही. मग मॅग्नेट नाही तर का आला कुठून? बघा याच्यासाठी म्हणतो मी मॅग्नेटिक सर्किट खूप महत्वाचं आहे. जरी तुम्हाला येत नसेल तर शिकण्याची ॲबिलिटी ठेवा लेकरांनो. आणि जर तुम्ही शिकलात रे खरंच सगळं काही शक्य आहे. त्यासाठी तुम्हाला शिकणं हा गरजेचं आहे. जर नाही शिकलात तर काही येणार नाही. जरी तुम्हाला हे कळत नसेल ना तर मॅग्नेटिक सर्किट बघा. भरपूर युट्यूब वरती व्हिडिओ आहेत, भरपूर गुगल वरती तुम्हाला माहिती भेटेल. आता तर ChatGPT आले ना, आपण इकडे हाय जर म्हणलं की तिकडून लगेच बोला मी तुमची काय मदत करू शकतो असं डायरेक्ट म्हणताय. म्हणजे तुम्हाला एवढं चांगलं झालं ना. पण नाही, आपल्याला मोबाईल कशाला पाहिजे? चॅटिंग करायला पाहिजे. आपल्याला मोबाईल कशाला पाहिजे? स्नॅपचॅटसाठी पाहिजे. आपल्याला मोबाईल कशाला पाहिजे? जे काही रील आहेत त्याला स्क्रोल करण्यासाठी पाहिजे. कृपया करून मला सांगायचं आहे की तुम्ही ह्याच्यातून थोडंसं बाहेर या आणि थोडासा अभ्यास करा. सर्वात चांगलं नॉलेज भेटणार आहे. सगळे काही सोर्स तुमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्या वेळेस तर काही नव्हते. एखादा शब्द जर कळत नसेल तर मस्त डिक्शनरी आपण शोधत बसायचं आम्ही आणि तिथून एखादी शब्द आणायचा. म्हणजे अर्धा तास 1 तास निघून जायचं. आता तर तसं नाही. 0 सेकंड नाही 0 मिनिट मध्ये लगेच तुम्हाला काय त्याची आन्सर भेटणार आहे. गुगल ट्रान्सलेटर आहे तुमच्याकडे. तर काय सांगितलं आपलं कुठपर्यंत होतं रे? काय सांगितलं मी? फील्ड वाइंडिंग. फील्ड वाइंडिंग सर कॉपर आहे तुम्ही म्हणता मॅग्नेटिक फील्ड काढायचे. जे काही फील्ड वाइंडिंग आहे, फील्ड वाइंडिंग आर मेड अप ऑफ कॉपर. म्हणजे कशाने तयार झालेली आहे ही? कॉपरने तयार झालेली वाइंडिंग आहे. मग कॉपरने तयार झालेली वाइंडिंग आहे म्हणजेच काय झालं? याच्यातून करंट सप्लाय द्यायचा आहे. मग करंट सप्लाय म्हणजेच काय? म्हणजे इलेक्ट्रिकल सप्लाय द्यायचा आहे. इलेक्ट्रिकल सप्लाय म्हणजेच काय? जे काही इलेक्ट्रिकली सप्लाय आहे त्याला म्हणायचं इलेक्ट्रिकल सप्लाय. आणि तो द्यायचा कोणता? एसी का डीसी? तर या ठिकाणी द्यायचं तुम्हाला डीसी. काय द्यायचं आहे? डीसी इलेक्ट्रिकल सप्लाय द्यायचा आहे. कोणता द्यायचा आहे? डीसी इलेक्ट्रिकल सप्लाय. मग सर डीसी इलेक्ट्रिकल सप्लाय तर व्होल्टेज 12 व्होल्ट असतो की? बघा जे काही व्होल्टेज आहे ते डिपेंड्स ऑन मशीन. व्होल्टेज तुम्हाला किती द्यायचं आहे मशीनवरती डिपेंड आहे. मग जनरली किती देऊ शकतो आपण? 110 ते 220. 110 ते 220 व्होल्ट डीसी सप्लाय आपण देऊ शकतो. म्हणजे या ठिकाणी होतो काय? व्हेनेवर वी can flow the whenever we can flow the current in the winding then magnetic flux around it. म्हणजे जेव्हा एखाद्या वाइंडिंग मधून तुम्ही करंट पास करता तेव्हा त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. हे कोणी सांगितलं? हे सांगितलं आपल्याला फॅराडेने. काय सांगितलं आपल्याला? फॅराडेने सांगितलं. बरोबर आहे. म्हणजे ओरिस्टनने सुद्धा सांगितलं. ओरिस्टनने काय सांगितलं तुम्हाला? जेव्हा एखाद्या वाइंडिंग मध्ये करंट फ्लो होते तेव्हा त्याच्या अवतीभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार होते. मग तुम्हाला इथं मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी तुम्हाला करंट द्यावा लागेल. मग हे झालं करंट तयार. सर डीसी मशीन म्हणताय असते कुठं? सर्वांचा प्रश्न आहे. सर डीसी मशीन म्हणताय तुम्ही, डीसी मशीन म्हणताय, डीसी मोटर म्हणताय, डीसी जनरेटर म्हणताय, असतंय कुठं? आता बघा डीसी जनरेटर कुठं असतो? आपण लहानपणी, आता पण लहानच आहेत आपण म्हणजे लहानपणी आपण एकदम हट्ट मारायची. समजा समोर एखादी पोरगी असेल कोणी असेल ना तर अजून जास्त हट्ट करायचं कारण आपल्याला आवडते असते. तेव्हा काय करायचं तुम्ही? नाही पप्पा मला रिमोटची गाडी पाहिजे.
नाही पप्पा मला रिमोटची गाडी पाहिजे, रिमोटची गाडी जशी आणली तशी लगेच आपण दुसऱ्या दिवशी मेकॅनिकल इंजिनियर बनतो, म्हणजेच काय इंजिनियर, म्हणजे त्याचं पोस्टमॉर्टम करतो, म्हणजे पोस्टमॉर्टम करता मोटर निघते मध्ये आणि त्या मोटरला आपण सेलवरती चालवतो, बरोबर. छोटीशी मोटर निघते त्याला कशावरती चालवतो, सेलवरती चालवतो, आणि तीच आहे डीसी मोटर. काय आहे, तीच डीसी मोटर आहे. म्हणजे जे काही डीसी सप्लाय आहे, डीसी सप्लायला आपण स्टोअर करू शकतो पण एसी ला करू शकत नाही. मग जे काही स्टोअर करणारा सप्लाय आहे त्याला म्हणायचं डीसी, जे काही स्टोअर करत नाही त्याला म्हणायचं एसी. मग डीसी वरती चालणारी मोटरला म्हणायचं डीसी मोटर. आपल्याला शिकायचं डीसी जनरेटर. ओके, तर बघा आता हे फील्ड वाइंडिंगचं काम काय सांगा. फील्ड वाइंडिंग काय करते, फील्ड वाइंडिंग ही पोलवरती वाउंड असते, त्यानंतर याच वाइंडिंगला एक्साइटिंग वाइंडिंग म्हणा, आणि त्यानंतर इट इज मेड अप ऑफ द मटेरियल ऑफ कॉपर, ही कॉपर पासून बनलेली असते. त्यानंतर याला जो काही आपण सप्लाय देतो तो डीसी सप्लाय देतो, आणि डीसी सप्लाय देत असताना 110 ते 220 पर्यंत देतो, आणि इट इज अ स्टेशनरी पार्ट्स, आणि इट इज अ स्टेशनरी वाइंडिंग. आणि ही वाइंडिंग आहे ते स्टॅटिकली आहे, स्टेशनरी आहे. ओके, समजलं का. आता तुम्हाला फील्ड वाइंडिंग समजलं असेल अशी मी आशा करतो, आणि त्यानंतर नेक्स्ट घेतो. आता बघा आता काय आहे, आर्मेचर फील्ड झालं आपलं सगळं, ह्याचं झालंय का, ब्रशेस शॉफ्ट वगैरे आता सगळे काय तर रोटरी. आता जे काही स्टेशनरी होते ते सगळे झालेले आहेत. आता आपल्याला बघायचं आर्मेचर. आता अरे थोडक्यात रे मला हे सांगायचं विसरून गेलो तुम्हाला, डीसी मशीन आहे, डीसी मशीन मध्ये आपण जनरेटर घेतोय. म्हणजे जनरेटर काय काम करतो असतं बघा, मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड टू इलेक्ट्रिकल एनर्जी. थोडक्यात हे राहिलं ना माझं सांगायचं, असंच होतंय. चला आता मेकॅनिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे याला म्हणायचं डीसी जनरेटर. आणि डीसी मोटर म्हणजेच काय बघा, डीसी मोटर विच कॅन कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. ओके, बघा डीसी मशीन, आता डीसी मशीन मध्ये जे काही जनरेटर आहे त्या जनरेटर म्हणजेच काय मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी करते. आणि डीसी मोटार काय काम करत असते बघा, मोटार इलेक्ट्रिकल एनर्जी टू मेकॅनिकल एनर्जी. म्हणजे मेकॅनिकल एनर्जी म्हणजे फिरणारी जे काही आहे ते रोटरी करतो, त्याला काय म्हणायचं आपण, मेकॅनिकल एनर्जी म्हणायची. म्हणजे रोटरी म्हणजे कशाने फिरवा, हाताने फिरवत बसा, न मोटरने फिरवा, न जनरेटर कशाने फिरवा, पण त्याला फिरवा. जेव्हा फिरवता तेव्हा त्याने इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करून देतो. आणि मशीन म्हणजे मोटर म्हणजे काय बघा, जे काही इलेक्ट्रिकल एनर्जी तुम्ही बॅटरीची सप्लाय दिलो की लगेच त्यानं कशामध्ये मेकॅनिकल मध्ये कन्वर्ट करते, त्याचं नाव आहे डीसी मोटार. म्हणजे मोटर आणि जनरेटर मध्ये फरक पडतो, समजलं का. मोटार म्हणजेच इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल मेकॅनिकल एनर्जी. आणि जनरेटर म्हणजेच काय, डीसी जनरेटर असेल किंवा एसी असेल, मेकॅनिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी, याला म्हणणार तुम्ही डीसी जनरेटर. आता बघा सर हे तर सांगितलं, पण याचं प्रिन्सिपल असेलच की. बघा प्रिन्सिपल म्हणजे काय माहितीये का, म्हणजे कोणाच्या सिद्धांतावर काम करतो. हा, आता दोन्ही बी जे आहे ते फ्लेमिक्स वरतीच काम करतात बरं का. कोणते, दोन्ही पण फ्लेमिक्स. म्हणजे डीसी मशीन आहे काम करते फ्लेमिक्स रूल वरती. कशावरती, फ्लेमिक्स रूल्स. फ्लेमिक्स कोण होता की त्याला काय फ्लाइंग होते का फ्लेमिक्स, मला नाही, तो एक सायंटिस्ट होता. कारण आपले सायंटिस्ट काय मोबाईलच्या नादात वाया गेले भाऊ, आपले मोबाईलच्या नादात. आणि आता दुसरं नाद सांगणार मी, म्हणजे मोबाईलच्या नादामध्ये वाईट गेलेले पोरं आहेत. म्हणजेच काय, काही कुठं सायंटिस्ट म्हणून नाव झालं नाही, आपले काहीतरी मुखार धंदे करतो आपण, आपलं नाव येत नाही तर नाव आहे काहीतरी करावंच लागेल. मग काहीतरी जर करायचं असेल तर बघा इथं काय दिलेलं आहे आपल्याला, डीसी जनरेटर आणि डीसी मोटरचा याचा फरक सांगायचा आपल्याला. मग ते फरक म्हणजे काय बघा, सोपं आहे एकदम, चांगल्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. आता बघा सांगायचं काय मला, की फ्लेमिक्स रूल आहे कोणाच्या, म्हणजे फ्लेमिक्स रूल म्हणजे काय, फ्लेमिक्स रूल म्हणजे काय असतो बघा, एक सिद्धांत आहे त्याच्या रूल वरती काम करते, त्याचं नाव डीसी जनरेटर आणि डीसी मोटर आहे. फ्लेमिक्स राईट हँड रूल वरती काम करतो, त्याचं नाव जनरेटर. बघा पहिलं कोण आहे, राईट हँड रूल. फ्लेमिक्स राईट हँड रूल याच्या प्रिन्सिपल वरती काम करणार आहे, त्याचं नाव आहे डीसी जनरेटर. आणि डीसी मोटर हे फ्लेमिक्स लेफ्ट हँड रूल वरती काम करतं. आता राईट हँड आणि रूल लेफ्ट हँड मी काही व्हिडिओ बनवलेला नाही, पण थोड्या दिवसामध्ये बनवेल आणि ते आपल्या चॅनलवरती भेटेल. ओके, फ्लेमिक्स राईट हँड रूल आणि फ्लेमिक्स लेफ्ट हँड रूल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारलं जातं. म्हणजे जातं रे बाबा, तुम्ही आयटीआय केलं असेल, पॉलिटेक्निक केलं असेल, इंजिनिअरिंग केलं असेल तर काय म्हणतो बघा, डीसी मोटर कोणत्या प्रिन्सिपल वरती काम करतो, कोणाच्या, आपल्या आजीच्या पंजाच्या, नाही रे, कोणाच्या, फ्लेमिक्स राईट हँड आणि लेफ्ट हँड दोन्हीपैकी कोणता आहे, तर डीसी मोटर असेल तर लेफ्ट हँड आणि डीसी जनरेटर असेल तर राईट हँड. आता जनरेटर हा काम म्हणजे जनरेट करण्याचं काम राईट हँड करतो आणि वेस्ट करण्याचं काम हा लेफ्ट हँड करतो. आता लेफ्ट हँड आपण कशासाठी यूज करतो लक्षात राहू द्या. आणि जनरेटर म्हणजे जनरेट करण्यासाठी आपण राईट हँड म्हणजे खाण्याचं काम करतो, म्हणजे जे एनर्जी येते. ओके, हे आहे. चला तर आता बघायचं आता आर्मेचर वाइंडिंग. आर्मेचर वाइंडिंग इज अ स्टॅटिकली, इट इज अ रोटरी. कशी आहे तो, रोटरी आहे. म्हणजे आर्मेचर वाइंडिंग काय करते, रोटरी करते. काय असते, रोटरी. त्यानंतर काय असतं बघा, आर्मेचर वाइंडिंग इज प्लेस ऑन द शाफ्ट.
कशावरती प्लेस केलेली असते? शाफ्ट वरती प्लेस केलेली असते. शाफ्ट म्हणजेच काय? रॉड वरती प्लेस केलेली वाइंडिंग म्हणजेच कोणती? आर्मेचर वाइंडिंग. त्यानंतर आर्मेचर वाइंडिंग मध्ये अजून काय आहे बघा? आर्मेचर वाइंडिंग काय काम म्हणजे कशापासून बनते? इट इज मेड अप ऑफ द कॉपर. लक्षात राहू दे हा, लक्षात राहू दे. आता मी तुम्हाला एक खूप महत्वाची गोष्ट सांगतोय. जिथं जिथं वाइंडिंग किंवा जे काही वाइंडिंग आहेत ते सगळे बनतात कॉपर पासून. सगळे वाइंडिंग बनतात कॉपर पासून. कसं असतं माहितीये का? आपल्या घरी जर फॅन आणायचं म्हटलं आणि आपल्या घरी जर मोटर आणायचं म्हटलं किंवा काही आणायचं, आपण कॉपरचे मागतो. कशाचे मागतो आपण? कॉपरचे. पण कॉपरचे आपण कशासाठी? गॅरंटी पाहिजे. आणि ते जर कोणाच्या लग्नात घेऊन जायचं असेल तर आपण काय म्हणतो? स्वस्त असलेलं दे. म्हणजेच काय? अल्युमिनियम वाला. आणि अल्युमिनियम वाला हे लवकर जळते, मग कॉपर वाली खूप दिवस टिकते. मग आपण घरी वापरायसाठी कॉपर आणतो आणि लोकांना देण्यासाठी अल्युमिनियम वापरतो. ओके. तर मला एवढंच म्हणणं आहे की कोणाला देत असं चांगलं द्या, कारण त्याला थोडस चांगलं असायला पाहिजे ना, चांगलं म्हणायला पाहिजे ना. ओके. हा, तर आर्मेचर वाइंडिंग ही कॉपर पासून बनते. ओके सर, बनते तर झालं, रोटरी आहे सांगितलं, पण करते काय काम बघा? इट कॅन प्रोड्यूस द ट्विस्टिंग फोर्स ऑफ दी रोटर. म्हणजे जर समजा रोटर असेल, आता बघा मशीन मध्ये सांगतो मी, रोटर कुठं असते? जनरेटर मध्ये असते आणि मोटर मध्ये. जर मोटर मध्ये जर युज करत असाल तर ट्विस्टिंग फोर्स तयार करते. काय करते? ट्विस्टिंग फोर्स. दॅट मीन्स टॉर्क. काय करते? ट्विस्टिंग फोर्स. इट कॅन प्रोड्यूस द ट्विस्टिंग. आता इथं लिहिण्यासाठी जागाच नाही रे, आपला बोर्ड छोटा झाला, काय करावं आपण? मी छोटे बोर्ड बी छोटा, तर लिहून घ्या की इट कॅन प्रोड्यूस द ट्विस्टिंग फोर्स. कोणता? ट्विस्टिंग फोर्स. दॅट मीन्स टॉर्क. म्हणजे आर्मेचर वाइंडिंग हा टॉर्क तयार करण्याचं काम करत असतं. मग टॉर्क म्हणजेच काय? विच कॅन रोटेट द रोटर. म्हणजेच काय? विच कॉजेस द रोटेट ऑफ रोटर. म्हणजे जेव्हा ट्विस्टिंग फोर्स तयार होतो तेव्हा रोटर हा फिरण्याचं काम करतो. काय करतो? रोटर फिरण्याचं. मग उगत झालं का? उगत झालं का? नाही ना. उगच होतो का? नाही. तर होतो काय बघा? मोटरचं सांगतोय मी, मोटरचं सांगतोय. जेव्हा तुम्ही सप्लाय देता कोणाला? फील्ड वाइंडिंगला सुद्धा डीसी सप्लाय पाहिजे आणि आर्मेचरला सुद्धा डीसी सप्लाय पाहिजे. मग दोघाचा डीसी सप्लाय दिलेला हा अपोजिट असतो. अपोजिट म्हणजेच काय? याचा अरे वाइंडिंग काय करते? एखाद्या वेळेस तुम्ही सप्लाय दिलो तर काय होते? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. काय होते? इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते. कोणाकोणामध्ये होते बघा? आर्मेचर मध्ये पण होते आणि फील्ड वाइंडिंग मध्ये पण होते. फील्ड वाइंडिंगची आणि आर्मेचरचा दोघाचा फ्लक्स हा अपोजिट दिशेला असतो. कशा असतो? अपोजिट. म्हणजे त्यानं तिकून आणि हे इकून, म्हणजे दोघांचे कसे? अपोजिट रिॲक्शन, म्हणजे अपोजिट होतात. जेव्हा अपोजिट होतात तेव्हा त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होते. बघा, जेव्हा एखादी गोष्ट अपोजिट असेल तेव्हा त्याच्यामध्ये इंटरॅक्शन होते. ऍक्शन होण्याच्या अगोदर रिॲक्शन होते. रिॲक्शन झालं म्हणजेच काय? हे नाही इकून येते, हे नाही इकून येते, दोघं एकमेकांना मारामारी करणं. तर बघा इथे काय होतं? जेव्हा याचा जर फ्लक्स असा असेल, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स जर असा फिरत असेल तर आर्मेचर फ्लक्स असा फिरतो. म्हणजे दोघांचा फ्लक्स काय? डायरेक्शन अपोजिट आहे. जेव्हा अपोजिट झाला तेव्हा इंटरॅक्शन झाला. आणि इंटरॅक्शन म्हणजेच काय? ज्याची ताकद त्याचाच काम. म्हणजेच काय? ज्याची लाटी त्याचीच भेस, असं काहीतरी आहे. बरोबर आहे ना? म्हणजे ज्याची ताकद त्याच भारी बनते आणि ज्याची ताकद नाही त्याला म्हणते जाऊ दे भाऊ, असं राहतंय. पण जे तर ताकद आहे ना, ये बरं तू दाखवतो, ये बरं, असं म्हणते की नाही? सेम तसंच जे आर्मेचर आहे, आर्मेचरची ताकद जास्त असते म्हणून आर्मेचरचा फोर्स हा जोरात असतो. जोरात असेल तर ते असं फिरतो आणि असं फिरलं की आर्मेचर हे फिरायला लागते. म्हणजेच हे एकूण आर्मेचरचा फोर्स आला, एकूण मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे कोणाचा? फील्ड आला. मग हे दोघं फोर्स झाले, याची ताकद जास्त, मग ह्यानं इकडे लोटून घेऊन जातो आणि जेव्हा लोटला तेव्हा रोटर हा फिरतो आणि एक वेळेस फिरला की कंटिन्यू फिरत राहतो. हा प्रिन्सिपल आहे. पण आपल्याला बघायचं डीसी जनरेटर. आतापर्यंत सांगितलं आपण डीसी मोटार. आता काय बघायचं? डीसी जनरेटर. आता डीसी जनरेटर मध्ये काय म्हणतो बघा? तुम्ही फॅराडेज लॉ शिकले का रे? फॅराडेज लॉ काय होतं? फॅराडेज लॉ जे काही काम करतं ना, आता जनरेटर विच कॅन वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कशावरती काम करतो? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती काम करतो. त्याचं नाव पण फॅराडेने सांगितलं. फॅराडेने काय सांगितलं? की जे काही मोटर असेल किंवा कोणतंही काही असेल तर एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एखादा कंडक्टर फिरलो की त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होतो. काय सांगितलं बघा? एखाद्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर एखादा कंडक्टर फिरवलं तर त्यामध्ये काय तयार होतो? ईएमएफ इंड्यूस होतो. आणि तेच तर ईएमएफ इंड्यूस करायचे आपल्याला, दुसरं काय करायचे का? नाही ना. बघा काय करायचं? जर समजा या ठिकाणी मॅग्नेटिक फ्लक्स आहे, सगळं मॅग्नेटिक फ्लक्स आहे या एअर गॅप मध्ये. मग ह्या एअर गॅप मध्ये जर आपण एखादा कंडक्टर फिरवलो तर तो कंडक्टर ते फ्लक्स कट करतो आणि जेव्हा कट केला तेव्हा त्याच्यामध्ये ईएमएफ तयार होतो. ते तर काढायचं आपल्याला, ते तर काढायचं आहे. म्हणजे आर्मेचर कंडक्टर काय करतो बघा? विच डेव्हलप द ईएमएफ, विच कॅन डेव्हलप द ईएमएफ. म्हणजे हे फ्लक्स काय करतो? आर्मेचर कंडक्टर कट केला, हे जे काही दिसतंय ते कंडक्टर आहे, ते काय येतं?
कंडक्टर आहेत. मग हे कंडक्टर काय केले, मॅग्नेटिक फ्लक्सला कट केले, आणि जेव्हा मॅग्नेटिक फ्लक्सला कट करतात तेव्हा त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल एनर्जी तयार होते, दॅट मीन्स ईएमएफ इंड्यूस होतो. मग तुम्हाला माहिती आहे का आता हे ईएमएफ कसं तयार होतो, पहिलं होती काय मॅग्नेटिक एनर्जी, मग तयार झाली काय, पहिलं मॅग्नेटिक एनर्जी होती, पण जे काही आर्मेचर आहे ते रोटरी आहे ना, म्हणजे आपण काय करतो माहिती का, मशीनने फिरवतो आर्मेचर, म्हणजे फिरतो मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये काय करतो, मॅग्नेटिक फ्लक्स मध्ये आपण कंडक्टर फिरवलं म्हणजे हाताने फिरवलं का, हाताने फिरलं तरी होत आहे, पण कंटिन्यू किती दिवस फिरणार आहात तुम्ही. मग त्या ठिकाणी आपण डिझेल इंजिन किंवा वॉटर टर्बाईन किंवा पेट्रोल इंजिन हे आपण लावतो आणि ते फिरते, आपल्याला डीजे वरती नाचायला मजा येते की नाही, डीजे वरती नाचता का नाही, मग ते डीजे वरती नाचता, पण त्याच्या अगोदर एक बार कसा टिल्लू ते फिरतोय, मग ते जर फिरलं काय होते, मग त्याच्यातून इलेक्ट्रिकल एनर्जी येते आणि ती आपण डीजेला देतो. डीजेला आलं की डीजेवाला गाणं मेरा काय ते डीजेवाला बाबू मेरा गाण्यात चालवतो असं म्हणलं की आपण लगेच गाण्यावर नाचतो. मग तसंच बघा, जेव्हा तुम्ही याला फिरवता तुम्ही, तेव्हा हा फ्लक्स च्या कंडक्टरला लिंक होतो, आणि जेव्हा लिंक झाला तेव्हा ह्याच्यामध्ये ईएमएफ तयार होतो. काय होतो, ईएमएफ तयार होतो. मग तो ईएमएफ आपण काय करतो, बाहेर घेतो. पण रोटरी आहे तर आपण घेऊ शकतो का रे बाहेर, रोटरीला घेऊ शकतो का, घेऊ शकत नाही. मग त्याला काहीतरी असेंब्ली करावी लागेल, काहीतरी असेंब्ली, मग ते असेंब्ली करू आपण. म्हणजेच काय, विच कॅन डेव्हलप द मॅग्नेटिक, विच कॅन डेव्हलप द इलेक्ट्रिक एनर्जी, म्हणजे आर्मेचर इलेक्ट्रिकल एनर्जी तयार केला, मग तो कोणती केला, ईएमएफ केला. ईएमएफ इज द एसी, काय आहे ते एसी आहे, लक्षात राहू द्या. आर्मेचर जे काही तयार केलं ते एसी तयार केले, कारण ते फिरणार होता, अल्टरनेट होता, म्हणजे त्या ठिकाणी फ्लक्स लिंक झाला, पण चेंज इन फ्लक्स झाला. मग इथं झाला तुमचा काय, एसी ईएमएफ तयार झाला, लक्षात राहू द्या. पण आपल्याला शिकायचं आहे डीसी शिकायचं आहे. तर आता नेक्स्ट काय राहिलं बघा, आर्मेचर पण झालं ना आपला, ओके आर्मेचर झाला. आता आर्मेचर वाइंडिंग झाला, आर्मेचर टूथ म्हणजेच काय, हे जे काही बाहेरचे आले म्हणजे आर्मेचर ठेवण्यासाठी जे काही आपण प्लेस करून दिलेले आहेत, म्हणजे स्लॉट्स आहात, म्हणजे हे जे काही बाहेरचे दिसतात, हे जे दिसतात याला म्हणायचं आर्मेचर टूथ, कारण वाइंडिंग ही मध्ये आहे, आणि जे काही वाइंडिंग आहे ते जे काही स्लॉट्स आहेत, इट इज पॅरलल ऍक्सिस टू द शाफ्ट. म्हणजे जसा शाफ्ट आहे, जर शाफ्ट असा असेल तर जे काही खाच राहते ना त्याला म्हणायचं सेगमेंट, त्याला काय म्हणायचं, स्लॉट्स म्हणायचा. जे काही स्लॉट्स असतील ते पॅरलल टू द रोटर. बघा आता हे 1 2 3 दोन स्लॉट दिसतात, जे दोन स्लॉट कोणाला कनेक्टेड आहेत, बघा कोणाला कनेक्टेड आहेत, आपल्या रोटरला. म्हणजेच कसे आहेत, पॅरलल शाफ्ट आहेत, कसे आहेत, पॅरलल आहेत, म्हणजे ह्याच दिशेने आहेत, म्हणून याला म्हणायचं पॅरलल ऍक्सियल, पॅरलल आहेत ऍक्सियल टू द रोटर, म्हणजे रोटरला आहेत, म्हणजेच काय शाफ्टला आहेत. मग हे झालं काय तुमचा आर्मेचर टूथ झाला, हे काही कामाचं नाही पण लक्षात राहू द्या. त्यानंतर नेक्स्ट आहे शाफ्ट. शाफ्ट म्हणजेच काय आहे बघा, हे जे काही सगळी असेंब्ली करतात आपण ते शाफ्टवरती करतात. कशावरती करतात आपण, शाफ्ट इज हेल्पफुल टू द अमाउंट ऑफ द आर्मेचर ड्रम, म्हणजे आर्मेचर ड्रमला माउंट करण्यासाठी हेल्प करतो, त्याचं नाव आहे शाफ्ट. आर्मेचर वाइंडिंगला माउंट करण्यासाठी जे काही ड्रम लागतो तो ड्रम तयार करून देतो, त्याचं नाव आहे शाफ्ट. आणि शाफ्ट वरती सगळे रोटरी पार्ट हा असेंब्ली केलेले असतात, शाफ्ट वरती सगळे रोटरी पार्ट हे असेंब्ली केलेले जातात. मग शाफ्ट इज द रोटरी, म्हणजे शाफ्ट कसं आहे, रोटरी आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे बघा, त्यानंतर नेक्स्ट काय, कम्युटेटर, त्यानंतर आर्मेचर. ओके, कम्युटेटरचं काम बघा आता, खूप इम्पॉर्टंट आहे. हा, कम्युटेटर म्हणलं तर खतरनाक आहे भाऊ, आणि ते आहे म्हणून सगळं आहे बरं का, नाही तर मग राहिलं असतं, डिशे तयार झालाच नसता. ओके, तर बघा कम्युटेटर काय करतो बघा, कम्युटेटर हा कशापासून बनतो ते अगोदर सांगतो. हा बनतो बघा कॉपर बार पासून बनतो, कशापासून, बार सेगमेंट पासून बनतो, आणि ते प्रत्येक सेगमेंट हा एकमेकांना इन्सुलेट असतात विथ द हेल्प ऑफ मायका पेपर. मायका नाही, मिका या मायका दोन्हीपैकी. अरे बघ हे अरे, मी तर हिला मिका म्हणतो, कधी मायका म्हणतो. मायका म्हणलं की रागात म्हणतो, मिका म्हणलं की हळू म्हणतो, म्हणजे जेव्हा हॅपी आहे तेव्हा मिका म्हणतो, आणि जस्ट मायका म्हणतो. ओके, मग हे पेपर आहे, म्हणजे एक सेगमेंट, दोन सेगमेंट, म्हणजे काय कॉपर आहे, हा एक कॉपर, हा एक कॉपर, ह्या दोघांना मला आयसोलेट करायचं आहे. आणि हे काय थिन पेपर नाही, थिन पेपर म्हणजे काय मायका पेपर, ह्याच्याने काय करतो मी आयसोलेट करतो, म्हणजे हे हा एक स्लॉट आणि हा एक स्लॉट असे दोन झालेत, आणि ह्याच्यामध्ये दोघांमध्ये इन्सुलेशन आहे असं आहे. मग हे इन्सुलेशन करण्याचं काम मायका पेपर करतं. म्हणजे होतो काय बघा, कम्युटेटर काय काम करतो, कम्युटेटर विच कॅन कन्वर्ट द एसी टू डीसी, म्हणजे तयार जाणारा सप्लाय हा ऑलवेज एसी येतो. जे काही मॅग्नेटिक फ्लक्स पासून तयार होणारा सप्लाय आहे तो हमेशा एसी असतो, हमेशा कोणता असतो, एसी. आणि त्याला डीसी मध्ये कन्वर्ट करण्यासाठी कोणाला तरी बोलावं लागतंय. मग ते कोण, मामा, कामापुरता मामा, म्हणजे कम्युटेटर. आपल्या कोणाला तरी एक काम पडलं की बोलतो ना, काम संपलं की फेकून देतो नाही, त्या टाइप मधला जे कोण आहे ते कम्युटेटर आहे. म्हणजे काम पडलं की बोलवतो, त्याचं नाव आहे कम्युटेटर. म्हणजे तो एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं, म्हणजे लाईक ॲज रेक्टिफायर. कोणाचं काम, रेक्टिफायरचं काम करतो, त्याचं नाव आहे कम्युटेटर.
कम्युटेटर काय काम करतो? रेक्टिफायर. इट कॅन कन्वर्ट द एसी टू डीसी. इट कॅन कन्वर्ट एसी टू डीसी. त्याला म्हणायचं कम्युटेटर. समजलं का नाही रे? कम्युटेटर फंक्शन विचारतं बरं का एक्झाम मध्ये 100% विचारतं, 100%. ओके, मग त्याचं नाव आहे कम्युटेटर. आता आर्मेचर तर मी सांगितलं. आर्मेचर म्हणजे काय? आर्मेचर वाइंडिंगला प्लेस करण्यासाठी जे काही लागतं त्याला म्हणायचं आर्मेचर. आर्मेचर म्हणजेच काय? तो थोडस फास्ट होत असेल. आर्मेचर म्हणजेच काय? जे काही आर्मेचर आहे, आर्मेचर ड्रमला तयार करण्यासाठी किंवा रोटरी पार्ट आहे सगळं आर्मेचरचा आहे. मग ते झालं आर्मेचर. आणि त्यानंतर कम्युटेटर झालं. त्यानंतर आर्मेचर कंडक्टर. आर्मेचर कंडक्टर झाले की जे जे काही वाइंडिंग आहेत, जे जे काही वाइंडिंग आहेत त्याला काय म्हणणार आहे तुम्ही? कंडक्टर. जिथं जिथं कॉपर तिथं तिथं कंडक्टर. कंडक्टर शिवाय विषयच नाही. जिथं जिथं कॉपर तिथं तिथं कंडक्टर आहे. मग कंडक्टर बनतो. आर्मेचरला कंडक्टर लागतं. त्यानंतर अजून राहिलं का रे याच्यामध्ये? झालं ना? एवढंच आहे. अरे ब्रशेस राहिले नाही, मेन राहिलं बाबा. बघा ब्रशेस ब्रशेस ब्रशेस. ब्रश म्हणजे काय? दात घासायचं. आपले दातली पांढरे म्हणायचं, घासायचं राईट राहायचं, त्याचं नाव ब्रश का? नाही. तर ब्रश म्हणजे काय बघा. आता आर्मेचर रोटरी आहे. ईएमएफ तयार झाला आर्मेचर मध्ये. मग आर्मेचर मध्ये तयार झालेला ईएमएफ हा एसी होता. कोणता होता? एसी. पण आपल्याला पाहिजे डीसी, कारण आपण म्हटलंय डीसी. मग डीसी जर असेल तर त्याला कन्वर्ट केलं, त्याचं नाव कम्युटेटर. मग कम्युटेटर तयार केलं, झालं काय? मग कम्युटेटर वरती ब्रशेस असतात. ते ब्रशेस काय करतो बघा, कम्युटेटर पासून सप्लाय घेतो. कम्युटेटर पासून सप्लाय घेतो, देतो लोडला. म्हणजे हा इकडे सप्लाय घेतला आणि हा इकडे सप्लाय घेतला. हा पॉझिटिव्ह असेल तर हा निगेटिव्ह असेल. म्हणजे बघा हा जे काही ब्रशेस आहेत, टेक अ सप्लाय फ्रॉम कम्युटेटर गिव्ह टू द लोड. काय म्हटलं बघा, टेक अ सप्लाय फ्रॉम कम्युटेटर. म्हणजे कम्युटेटर पासून घेतो ब्रश आणि देतो कोणाला? लोडला देतो. त्याचं नाव आहे ब्रश. म्हणजे देवाण घेवाण देवाण घेवाण देवाण घेवाण. म्हणजे काय? इकून घेतो इकडे देतो, इकून घेतो इकडे देतो. सोपं आहे ना? त्याचं नाव काय? ब्रशेस. पूर्वीच्या काळी चालायचं, कबूतर चिठ्ठी पाठवायचं इकडून तिकडं तिकडून इकडं, बरोबर आहे नाही? कबूतर चिठ्ठी पाठवायचं का? पण किती अवघड होतं रे त्यावेळेस. जर कबूतरने त्याच माणसाला जर नाही दिलं तर किती अवघड. दुसऱ्या कोणाला? अरे ते भाऊ रातभर झोपायचं नाही ना. पण आता थोडं मोबाईल आले, पण किती विथिन 0 सेकंड 0 मिनिट मध्ये लगेच हाय तिकडून येते, हाय हॅलो हे चालतंय. मग बघा आता हे ब्रश काय करताय? ब्रश हा सप्लाय घेतो कशापासून? कम्युटेटर पासून. देतो कोणाला? लोडला देतो. मग हे कशामध्ये? मोटर मध्ये, जनरेटर मध्ये होते. पण मोटर असेल तर मोटर पासून सप्लाय घेतो कोणाला? मोटर हे बॅटरी पासून सप्लाय घेतो ब्रश, देतो कम्युटेटरला. कम्युटेटर काय करतो? आर्मेचरला देतो. हे सोपं आहे. मग काय होतं बघा, कम्युटेटर हा रोटरी आहे. कसा आहे? रोटरी आहे. ब्रश हा स्टेशनरी आहे. बघा कम्युटेटर, समजा हा कम्युटेटर आहे आणि हा ब्रश आहे, म्हणजे हा स्टेशनरी आहे आणि हे काय? रोटरी आहे. बघा म्हणजे तरी हे चिटकून राहतो का नाही? जर चिटकून असेल तर ह्याच्यातलं सप्लाय इकडे भेटणार आहे. आणि जर हे जर असं हेवी रोटरी मला असं असं फार तुटून जाईल ना, मग ते तुटू नये म्हणून तर ब्रशेस आहेत. मग सर हे झालं ब्रशेस म्हणजे भारी समजलं बघा. म्हणजे ब्रशेस म्हणजे काय म्हणतात? म्हणजे ब्रशेस काम काय? टू टेक अ सप्लाय फ्रॉम कम्युटेटर अँड गिव्ह टू द लोड. म्हणजे एकदम सोपं आहे. किती भारी शकत असं बनतो कसं सांगा की. बघा हे जे काही बनतो ते कशापासून बनतो बघा. हे कशापासून बनतो? हे बनतो कार्बन किंवा ग्राफाईट पासून. कशापासून? कार्बन किंवा ग्राफाईट पासून. म्हणजे आता होतो काय बघा, ब्रशेस इज सॉफ्ट. बघा ते कसं आहे? एकदम सॉफ्ट आहे. ब्रश हा सॉफ्ट आहे आणि कम्युटेटर हार्ड आहे. कॉपर हार्ड असतो का? सॉफ्ट असतो रे. हार्ड असतो की नाही? पण ब्रश हा सॉफ्ट कसा असतो? एकदम सॉफ्ट असतो. म्हणजे नवरा बायकोची जोडी जशी असते की नाही तसं आहे. बरोबर आहे. आता नवरा बायकोची जोडी म्हणजे काय? माझं लग्न झालं नाही असं काही अनुभव नाही. बघा म्हणजे नवरा बायकोची जोडी काय असते माहिती का? एक जर रागात बोलले की दुसरं निवांत घ्यावं लागतंय आणि एक जर निवांत बोलले की दुसरं रागात बोलावं लागतंय. तेव्हा संसाराचा गाडा हा चांगला चालतो. बरोबर आहे की नाही? पण इथं काय होतं माहितीये का? सेम ब्रशेस आणि कम्प्युटर तसंच आहे. जर कम्प्युटर हा हार्ड राहिला असता आणि ब्रश हार्ड राहिला असतं संसार चला असतं का? नाही ना. जाऊन तर सोबतच निघाला असते की तू बी मी बी येतो, मारामारी झाली असते की नाही? मग तसंच आहे ह्याच्यामध्ये. एक सॉफ्ट असतो आणि एक हार्ड असतो. ब्रश हा सॉफ्ट असतो आणि कम्प्युटर हा हार्ड असतो. बरोबर? हार्ड 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 मी फक्त हार्ड म्हणजे टणक मध्ये दुसरं समजू नको बेटा. मग म्हणजे कम्प्युटर हा हार्ड असतो, ब्रश हा सॉफ्ट असतो. म्हणून या ठिकाणी स्पार्किंग वगैरे होत नाही, हिट जास्त होत नाही आणि त्या ठिकाणी सगळे जे काही संसाराचा गाडा आहे म्हणजे हे जे काही मोटर आहे किंवा मशीन आहे ते एकदम व्यवस्थित चालते. म्हणजे थोडक्यात समजलं का नाही रे? मला सांगा बरं, डीसी जनरेटर समजलं का नाही? आता पण मला समजलं होतं का नाही सांगा बरं. आता मी जे काही सांगितलं त्याच्यातलं काहीतरी, अरे ह्याच्यातलं थोडी जर समजलं तर किती भारी आहे. बरोबर आहे. अरे माझी तर इंजिनिअरिंग होईपर्यंत समजलं होतं मशीन 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 दुसरी मशीन समजायची मी. कारण औरंगाबादला मशीन काय म्हणतात माहिती आहे ना? मशीन कोणाला म्हणतात? कसं समजायचं मी? पण
जेव्हा मी अभ्यास करायला लागलो तेव्हा समजलं मशीन म्हणजे काय, आणि हे मशीन अशी आहे. ओके, म्हणजे काय सांगितलं बघा, इथं दोन पार्ट आहेत, स्टेटर आणि रोटर. मग आता दोन पार्ट, आणि मी एक रॅपिड फायर राऊंड घेतो, म्हणजे सगळंच एकदम एक मिनिटामध्ये समजून सांगतो, आणि त्यानंतर इम्पॉर्टंट काय ते सांगतो. ओके, जर तुम्ही चॅनल नवीन असेल तर तेवढं सबस्क्राईब करून घ्या की, तेवढं मलाही फायदा आणि तुम्हालाही फायदा. म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कंटिन्यू येणारच आहेत. आणि आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये पाठवलं थोडं बरं होईल, माझंही बरं होईल, तुमचंही माझ्या पोटा पाण्याचं थोडं जमल की, आणि तुम्हालाही थोडंसं चांगलं वाटेल की माझा मित्र हुशार. पण असं नसतंय ना, मित्र पुढे चालले की आपण त्याला मागे ओढण्याचं काम करतो. मग तसं करू नका रे, जिंदगीत यायचं मग तसं करायचं नाही. हा, आता बघा काय करायचं यामध्ये, काय करायचंय, म्हणजे ह्याचं सगळं रॅपिड फायर राऊंड घ्यायचं आपल्याला. अरे इथे एक राहिलं की बेस, हे झालं ना आपला बेस, बेस एक राहिलं. हे बेस झाले की मी तुम्हाला सांगतो, बेस म्हणजेच काय, मोटरला बसवण्यासाठी किंवा त्याला हलवण्यासाठी किंवा फाउंडेशन वरती ठेवण्यासाठी लागतो बेस, म्हणजे ते आहे बेस. आणि एक इथं असतो वर लिफ्टिंग साठी, एक असतो नट बोल्ट असतो, त्याला म्हणायचं लिफ्टिंग बेल्ट लावण्यासाठी लिफ्टिंग पॉईंट म्हणायचा. ओके, हे असं आहे. तर या ठिकाणी दोन पार्ट्स असतात. किंवा आता बघा जनरेटर काय करतो, जनरेटर व्हिच कॅन कन्वर्ट द मेकॅनिकल एनर्जी टू इलेक्ट्रिकल एनर्जी. म्हणजे जनरेटर कॅन, म्हणजे जनरेटर काय काम करतो, मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करतो, आणि मोटर ह्या इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट करते. जनरेटरचा आणि मशीनचा कन्स्ट्रक्शन 100% सेम आहे, पण वर्किंग प्रिन्सिपल 100% अपोजिट आहे. म्हणजे अपोजिट का बरं, एक इलेक्ट्रिकलची मेकॅनिकल मध्ये करते आणि दुसरी मेकॅनिकलचं इलेक्ट्रिकल मध्ये करते, म्हणजे अपोजिट आहे. म्हणजे असं आहे बघा, हे असं आहे, म्हणजे अपोजिट झाला. ओके, असा आहे, अपोजिट झाला. मग आता काय आहे बघा नेक्स्ट, एक स्टेटर आणि एक रोटर आहे. स्टेटर म्हणजेच काय, स्टेटर मध्ये येतो योक. योक इज द आउटर पार्ट ऑफ द मशीन, म्हणजे ते आउटर पार्ट आहे, विच कॅन प्रोटेक्ट द इनर साइड ऑफ द पार्ट्स. म्हणजे त्या इनर साइडचे जे मशीनचे पार्ट्स आहेत त्याला प्रोटेक्ट करण्याचं काम हा कोण करतं, योक करतं. त्यानंतर अजून काय करतं, विच कॅन क्रिएट द पाथ फॉर फ्लो ऑफ फ्लक्स, म्हणजे एक पाथ तयार करून देतो त्या फ्लक्सला फ्लो होण्यासाठी. त्यानंतर अजून काय सांगितलं, ओके एवढं तर सांगितलं मी, कारण त्याचा रिलक्टन्स हा कमी असतो म्हणून त्याच्यातून फ्लक्स हा जास्त फ्लो होतो. त्यानंतर आहे पोल. पोल काय काम करत असतं, मॅग्नेटिक फील्ड तयार करण्याचं काम करत असतं, किंवा त्या मॅग्नेटिक फील्डला तयार करण्यासाठी आपण फील्ड बाइंडिंग घेतो, आणि ती फील्ड बाइंडिंग ला स्टेशनरी ठेवण्यासाठी किंवा ते फील्ड बाइंडिंगला जेव्हा सपोर्ट देतो त्याला म्हणायचं पोल. आणि युनिफॉर्म फ्लक्स हा डिस्ट्रीब्यूट करण्यासाठी वापरले जातात शूज, पोल शूज, किंवा त्याला एक्सटेंड म्हणायचं, एक्सटेंड ऑफ द पोल, दॅट मीन्स द पोल शूज म्हणायचा. त्यानंतर नेक्स्ट म्हणायचं फील्ड वाइंडिंग आर वाउंड ऑन द पोल आणि विच कॅन क्रिएट द मॅग्नेटिक फ्लक्स, म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स तयार करायचं काम हा कोण केलं, फील्ड वाइंडिंग करते. त्या फील्ड वाइंडिंगला म्हणायचं एक्साइटेशन वाइंडिंग म्हणायचं, त्याला म्हणायचं एक्साइटेशन वाइंडिंग. त्यानंतर अजून नेक्स्ट सांगायचं काय आपल्याला, ओके फ्लक्स पोल झाला, पोल शूज झाला. ओके, त्यानंतर नेक्स्ट आर्मेचर. आर्मेचर काय काम करत असतं, जे काही मॅग्नेटिक फ्लक्स आहे त्या मॅग्नेटिक फ्लक्स पासून ईएमएफ तयार करण्याचं काम आर्मेचर वाइंडिंग करत असते. त्यानंतर ते आर्मेचर वाइंडिंग हे रोटरी असते आणि व्हिच कॅन माउंट ऑन द शाफ्ट, आणि ते शाफ्ट वरती असते. आणि आर्मेचर ड्रम असतो, आर्मेचर ड्रम ऑल्सो इज माउंट ऑन द शाफ्ट, म्हणजे शाफ्ट वरती माउंट केले जात असतं, इट इज रोटरी असतं. त्यानंतर नेक्स्ट आहे कम्युटेटर. कम्युटेटरचं काम काय आहे, विच कॅन कन्वर्ट एसी टू डीसी, म्हणजे एसी ला डीसी मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करत असतं, म्हणजे लाईक ॲज अ रेक्टिफायर. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रश. ब्रश काय काम करत असतो, विच कॅन टेक सप्लाय फ्रॉम कम्युटेटर आणि गिव्ह टू द अँड गिव्ह टू द लोड, म्हणजे ते कम्युटेटर पासून घेतो आणि लोडला देतो. अशा प्रकारे आपला डीसी जनरेटर आणि डीसी मोटर याचा कन्स्ट्रक्शन 100% संपलेला आहे. आणि डीसी जनरेटर सुद्धा वर्किंग प्रिन्सिपल हा 100% समजलेला आहे आणि संपलेला सुद्धा आहे. आता जे काही मोटर आहे ते मोटर सुद्धा का थोडक्यात राहिले की आपलं डीसी जनरेटर कशाच्या प्रिन्सिपलवरती काम करत असतो तर म्हटलं तर या ठिकाणी आहे फ्लेमिंग्स राईट हँड रूल, आणि मोटर हा वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ डीसी मोटर आर वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल. आणि त्यानंतर पूर्ण ओव्हरऑल जे काही डीसी जनरेटर मध्ये जे काही डीसी तयार होणार आहे ते इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन वरती काम करत असतो. आणि या पहिल्या युनिट मधला जवळपास पहिला युनिट डीसी मशीन मध्ये जे काही इम्पॉर्टंट आहे ते सगळे संपले. मग आता करायचं का बघा, इम्पॉर्टंट आयएमपी, मी सांगतो आयएमपी काय काय आहेत. पहिला आहे डायग्राम. पहिलं काय आहे, डायग्राम काढून घ्या. त्यानंतर नेक्स्ट आहे योग. त्यानंतर काय आहे योग. त्यानंतर आहे पोल. त्यानंतर पोल. त्यानंतर आहे फील्ड वाइंडिंग. काय आहे फील्ड वाइंडिंग. त्यानंतर आहे आर्मेचर वाइंडिंग. त्यानंतर काय आहे आर्मेचर वाइंडिंग. आणि त्यानंतर आहे कम्युटेटर. त्यानंतर काय आहे कम्युटेटर आणि ब्रश. असे एवढे आहेत, म्हणजे एवढेच बघून घ्या. एक्झाम मध्ये फंक्शन ऑफ दिस पार्ट, फंक्शन ऑफ द ज्या पार्ट 2 येतात, 2 हे 4 मार्कला विचारले जातात.
आणि दुसरा काय आहे, कन्स्ट्रक्शन 100% येतं, पण एवढं 100% करा तुम्ही, 100% तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटेल. आणि जर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामची लिंक आहे आपल्या ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे तुम्ही बघून घेऊ शकता. आणि दुसरे पण व्हिडिओ बनवले आहेत. आणि कृपया करून तुम्हाला जे काही व्हिडिओ पाहिजे ते कमेंट करत चला आणि मी सांगण्याचा प्रयत्न करेल. अशा प्रकारे हा व्हिडिओ संपला असा मी जाहीर करतो. आणि व्हिडिओ कसा आवडला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये मात्र सांगायला विसरू नका. थँक्यू, टेक केअर, बाय बाय, ऑल द बेस्ट.